नमस्कार. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की यावर्षी पाऊस उशिरा आपल्याला अगोदर येईल असं सांगण्यात आलं होतं. अल निनोचा परिणाम आहे आणि पावसामध्ये अल निनोसुद्धा सेट होईल हेही शक्यता अगोदरच वर्तवलेली होती. जनरली सर्वसाधारणपणे आपल्याला 7 ते 10 जूनपर्यंत पाऊस आपल्या मुंबईमध्ये येतो, किती उशिरा झाला तरी. परंतु आज जर बघितलं असेल तर आपण 17 तारीख आहे आणि अजूनही पावसाचे जे काही अंदाज आता आपल्याला भारतीय हवामानशास्त्राकडून उपलब्ध होणारे आहेत त्याच्यामध्ये अल निनोचा इफेक्ट झाल्यामुळे अजूनही पाऊस लांबणीवर जातो आहे. आणि राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याची सर्वात महत्त्वाची जी गरज आहे त्याचं नियोजन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्यात आणि कमीत कमी 31 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढं पाण्याचं नियोजन प्रथम करावं आणि त्याच्यानंतरच बाकीच्या पाण्याचा वापर आपण चालू ठेवावा अशा सूचना राज्य शासनाने सर्व विभागांना दिलेल्या आहे. ह्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने याच्या अगोदरसुद्धा पाण्याच्या बाबतची जी परिस्थिती तिचा आढावा घेऊन 10%चा कपात आपण अगोदरच सुरू केलेली होती. परंतु कालचं ज्यावेळेस अजून पुन्हा ह्या ज्या सूचना आल्यानंतर पुन्हा आम्ही सर्व आढावा घेतल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढं पाण्याचं जर नियोजन करायचं असेल तर आणखीन काही उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आहे आणि आपल्यामार्फत मी आज सर्वांना हे सांगतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी नागरिकांना सर्वात पहिलं आव्हान करणार आहे की नागरिकांनी पाणी बचतीबाबत आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. वाहनाचे वॉशिंग सेंटर जे आहेत त्यांचा आम्ही तात्काळ पाणीपुरवठा बंद करत आहोत आणि त्याच्यामध्ये जर कोणी डिफॉल्ट केला तर पहिल्या डिफॉल्टमध्ये 25,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा जर पुन्हा ती चूक केली तर 50,000 आणि तिसऱ्यांदा जर आपल्याला तशा पद्धतीची त्याच्यामध्ये हे आढळलं की जोडणी करण्याचा प्रयत्न केला तर 1,00,000 रुपये दंड आणि फौजदारी कारवाई अशा स्वरूपाची कारवाई या सगळ्या वॉशिंग सेंटरवर अनधिक आपल्याला आपण ते करणार आहोत. गृहनिर्माण संस्थावरील ज्या छताच्या टाक्या आहेत बहुतेक वेळा त्या ओव्हरफ्लो होतात, त्यामुळे सर्व ज्या सोसायटीज आहेत त्यांनीसुद्धा आपण काळजीपूर्वक आपल्या सोसायटीमध्ये आलेलं पाणी काळजीपूर्वक वापरावं आणि त्याचा व्यवस्थित वापर करावा असंही मी सर्व आपल्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना मी आवाहन करतो. आपण जे व्यावसायिक आणि वाणिज्य वापराचे जे आस्थापना आहे त्यांचे 20% पाणी कपात आपण करतो आहे, कारण त्यांच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रक्रियाकृत केलेलं पाणीसुद्धा ते वापरू शकतात. त्यामुळे जे पिण्याच्या पाण्याचा जो वापर त्या ठिकाणी होतो त्याचं 20% कपात ह्या व्यावसायिक आणि जे इंडस्ट्रीयल वापर आहेत वाणिज्यिक आहेत तिथे आपण हे करतो आहे. नवी मुंबईमधील आपल्याला याच्याबरोबरच आपण जे काही वेगळे स्रोत आहेत आपल्याला आम्ही यापूर्वी 2 दिवसापूर्वी एक प्रेस दिली होती की 100हून अधिक विहिरी या नवी मुंबईतल्या आहेत. आम्ही मागच्या मे महिन्यामध्ये त्यांची सर्वांची सफाई करून घेतली. पुढल्या आठवड्याभरामध्ये सगळ्यांचं पुन्हा डीप क्लिनिंग जो आपण हे करतो त्याला पंप बसून सगळ्यांचं पाणी उपसा करून 3 ते 4 वेळा आणि ह्या सगळ्या पाण्याच्या ह्या ज्या विहिरी आहेत त्याचं टेस्ट करून पिण्याव्यतिरिक्त जे काही उतर पाण्यासाठी जो वापर लागणार आहे त्या सगळ्या विहिरींचा पण आम्ही कार्यान्वित करण्याचा मोहीम आता राबवतात. त्याच्यानंतर ज्या काही कूपनलिका आपल्याकडे 166 कूपनलिका आहे त्याचाही वापर आपण पिण्याव्यतिरिक्त काही ठिकाणी करतो आहे, त्यांचाही पुरेपूर वापर होईल. आणि काही ठिकाणी जे मला वाटतं की फारच मला तुर्भे आणि ह्याकडल्या भागामध्ये काही 2-3 ठिकाणी आपण टॉयलेटसाठी सुद्धा त्याचा वापर करतो आणि आरो पण काही ठिकाणी बसवलेले आहे त्याचाही आपण ऑप्टिमायझेशनचं 166 ज्या कूपनलिका आहेत त्यांचाही वापर ऑप्टिमायझेशनवर आपण करतो आहे. जे आपल्याकडे उद्यानं आहे, मोकळ्या जागा आहे, ट्री बेल्ट आहे, जो 449 ठिकाणी आपण प्रक्रियाकृत पाणी आत्ता नेलेलं आहे. त्यामुळे तिथे पिण्याचं पाणी आपण ऑलरेडी तिथून बंद केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 154 अशी जागा आहेत उद्यानं आणि हे त्याचंसुद्धा आम्ही पाणी बंद करतो आणि त्याला टँकरनी किंवा प्रक्रियाकृत पाणी म्हणजे प्रक्रियाकृत पाणी पोहोचेपर्यंत टँकरनी त्या ठिकाणी पाणी पुरवठा आणि तिथेसुद्धा प्रक्रियाकृत केलेलं पाणीच हे सध्याला आपण वापरणार आहोत. बांधकामासाठी सगळे जे काय बांधकामासाठी ज्या नळनळण्या दिलेल्या आहेत त्याही बंद करण्यात येत आहे. फक्त प्रक्रियाकृत केलेलं पाणी हे आपल्याला बांधकामासाठी वापरायचं आहे. पिण्याच्या पाण्याचं जे आहे त्यांनासुद्धा वेगळ्याने आपण पुरवठा करू, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ते बांधकामासाठी सुद्धा वापरतात असंसुद्धा निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे मोठी बांधकामं आहेत त्या ठिकाणी सगळ्यांना प्रक्रियाकृत पाणी मिळेल त्याची पण आपण हे करतो आहे. त्याच्याशिवाय जे आपल्या बसेस सेवा आहे NMMTचे जे बस डेपोला जे आहे वॉशिंगसाठी सुद्धा प्रक्रियाकृत केलेला पाण्याचा 100% वापर होईल. तिथेही पिण्याच्या पाण्याचा जो वापर होत होता तोही आपण बंद करायचं ठरवलेला आहे. जे इरिएटेड वॉटर आणि पॅकेज वॉटर बॉटलिंगचे प्लांट्स आहेत त्यांचाही थोडं आपण पाण्याच्यामध्ये त्याचं कट करतो आहे, कारण तिथेसुद्धा आपल्याला डायव्हर्जन होतं, कारण तेच पाणी इथेच वापरलं जाईल असं काही होत नाही. तोही एक आपल्याला महत्त्व.
जलतरण तलावांना होणारा पाणी पुरवठासुद्धा बंद करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही स्विमिंग पूलला पिण्याच्या पाण्याचा वापर हा होणार नाही. सगळ्या सोसायटीमध्ये जिथे जिथे पिण्याच्या पाण्याचा वापर हे डायव्हर्जन करून स्विमिंग पूलसाठी वापरतात, तो पूर्णतः तात्काळ आजपासूनच बंद करण्याच्या सूचना आम्ही देतो. त्याच्याशिवाय आपल्याला जे काही पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय आढळल्यास आपण, जसं मी अगोदर पण सांगितलं की जसं अनधिकृत कनेक्शन घेऊन कुणी केलं तर दंड आणि रिपिटेशन जर झाले तर फौजदारी कारवाईपर्यंत सुद्धा आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. सर्व अनधिकृत नळ जोडण्याची जी काय आहे त्याच्यावर पण मोहीम सुरू करतो आहे आणि सगळ्या वॉर्डनिहाय सगळी जी काही मशिनरी आहेत जिथे जिथे अनधिकृत नळ जोडण्या असतील त्या तातडीने खंडित करण्याची कारवाई करतो आहे. एवढ्याच फक्त इथे नाही तर आपली मेन लाईनला सुद्धा आमच्याकडे जिथे जिथे 1-2 ठिकाणी आम्हाला ते निदर्शनास आलं आहे तिथेसुद्धा आम्ही पोलीस फोर्स घेऊन त्याचीसुद्धा 2 दिवसामध्ये त्या सध्या अनधिकृत जोडण्या ह्या बंद करण्याचं कारवाई होणार आहे. आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे जे दर आहे प्रति माणसी 150 लिटर पाणी पुरवठा आपण करण्याचे निकष आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ आपण म्हणजे मागचं करत होतं जवळजवळ 270 लिटरपर्यंत पाणी आपण देतो, म्हणजे जवळजवळ 120 लिटरपर्यंत जास्तीचं पाणी आपण होतो. आणि त्याच्याशिवाय आत्ताही आपण जरी जातो तर 220 लिटरपर्यंत जातो, तो थोडा आम्ही कमी करून 175 लिटर असा जो आहे, 150 नाही परंतु 175 लिटर प्रति माणसं त्या घराला प्रत्येकाला पाणी मिळेल ही व्यवस्था आपण त्याच्यामध्ये करतो आहे. कारण पाण्याचा जो काही वापर आहे तो आपल्याला कमी करणे गरजेचंच आहे. पावसाचे पाणीचं जे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तोही आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सगळ्याच गृहनिर्माण संस्था, सर्व शासकीय निमशासकीय संस्था येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सर्वांनी कंपल्सरी वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर करून ते त्या अंमलबजावणी करावी. याचं आम्हाला याच्यानुसार असं जे काही आम्ही हे अंदाज केल्यानुसार पूर्वीच्या पाण्याच्यानुसार आपल्याला 5 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असं हे होतं. तर आम्ही जवळजवळ ह्याच्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत जे पाण्याचं नियोजन आहे हे सर्व उपाययोजना राबवल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत आत्ता जो काय आपण पाण्याचं आहे त्याचा पूर्ण पुरवठा होईल. आपल्याला अपेक्षा आहे की पुढील महिन्याभरामध्ये पाऊस येईल आणि पाऊस आल्यानंतर मग पिण्याच्या पाण्याच्यासाठी जे आहेत हे जे काही उपाययोजना आहे जोपर्यंत धरणामध्ये समाधानकारक पाणी येत नाही तोपर्यंत ह्या उपाययोजना लागू राहतील असंही मी आपल्या निमित्त या सर्वांना आपण सांगतो. मधल्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही मागच्या 14 आणि 15 तारखेला मोठ्या प्रमाणात दुरुस्ती कामासाठी शटडाऊन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर जे पाणी सुरुवात केल्यानंतर एक तक्रार सर्वच नवी मुंबई परिसरामध्ये आली की गढूळ पाणी येतं आणि त्याची हे होते. त्याच्यावर वारंवार आपण सर्व क्षेत्रामध्ये जाऊन तपासण्या करण्यात आल्या आणि याचं नेमकं कारण काय आहे, याच्यामध्ये पाणी दूषित होतं आहे हा कारण आहे की याच्यापेक्षा तर दुसरं काही कारण आहे. कारण सगळ्या जर आपण ज्या आमच्या स्पॉट टेस्ट असतात, pH आहे, टर्बिडिटी आहे, आपण त्याच्यामध्ये असलेलं क्लोरीन आहे आणि TDS आहेत, ह्या 4 टेस्ट आपण स्पॉट टेस्ट घेतो. कोलायची टेस्ट घेतो, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा कुठे काही पाण्याचे झालं तर ह्या सगळ्या टेस्ट विदिन पॅरामीटर येतात. कोलायची टेस्ट सगळीकडे निगेटिव्ह येत होती आणि दरवर्षी दिवशी आपण जवळजवळ हे मागच्या महिना 20-25 दिवस जवळजवळ 700, 800 टेस्ट आपण ह्या घेत होतो. तरीही नागरिकांच्या तक्रारीमध्ये म्हणजे तो पाण्याच्या ह्याच्यामध्ये कलरमध्ये फरक पडत नव्हता आणि नंतर ज्यावेळेस खूप संशोधनाअंती असं लक्षात आलं की आपण जे पाणी घेतो धरणामधून, मोरबे धरणामधून, आपल्याकडे 2 आउटलेट आहेत, एक 72 मीटरवर आहे आणि एक 52 मीटरवर आहे. धरणाची पूर्ण उंची जर बघितली तर जवळजवळ आपली 83 मीटरची उंची आहे आणि खालचा जो तळ आहे आपण तो जवळजवळ आपण ग्राउंड लेवल जी आहे ती 42 मीटरपर्यंत आपली ग्राउंड लेवल आहे. आणि जसं पाणी खाली जातो त्याच्यानंतर आपण खालच्या लेव्हलने पाणी ड्रॉ करतो. हा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत असताना, मी ज्यावेळेस सगळ्या यंत्रणेशी चर्चा करत असताना असं लक्षात आलं की ज्यावेळेस आम्ही शटडाऊन घेतल्यानंतर पाणी सुरू केलं त्याच वेळेस आम्ही 52 मीटरवरून पाणी ड्रॉ करायला पण सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस खालच्या स्तरावरचं जे काही फोटोसिंथेसिस जे आपण सूर्यकिरणाचा जो प्रभाव आहे तो कमी राहतो आणि तिथे आयर्न आणि मॅग्नीज ह्या दोन्ही हे जे आहेत मूलद्रव्ये आहेत ती मोठ्या प्रमाणात थोडे त्याच्यामध्ये राहतात आणि त्याचा संपर्क ज्यावेळेस क्लोरीनशी येतो तर त्यावेळेस त्याला पिवळसर कलर येतो आणि जो पिवळसर कलर सगळीकडे आपल्याला दिसला तर त्यावेळेस मग आम्ही क्लोरीनची मात्रा फक्त त्याच्यामध्ये जी एक्सेस होणार नाहीत कुठल्या लेव्हलला, कारण आपण WTPला पाणी ज्यावेळेस आपलं भोकर पाडायला येतं तिथे आपण क्लोरिनेशन करतो. तिथून आल्यानंतर आपण पुन्हा क्लोरिनेशन आपल्या सेक्टर 21 अग्रोळी गावाजवळ जो पाणी येतो बेलापूरमध्ये
आणि प्रत्येक MBRला पाणी जातो, जिथे आपण डिस्ट्रीब्युशन लेवलला जातो त्या लेवलला आपण हे जे क्लोरीनचं जो आहे इंजेक्शन आपण इंजेक्ट करत असतो की पाण्यामध्ये कुठेही क्लोरीनचं प्रमाण कमी होऊ नये. आणि याच्यानंतर काही ठिकाणी असं लक्षात आलं की ह्या क्लोरीनची मात्राचा जर थोडीफारमध्ये जरी थोडा बदल झाला तर त्याचा पिवळसर कलर लगेच येतो. आणि मला वाटतं की मागच्या 8 दिवसामध्ये हा पिवळसर कलरसुद्धा आता निघून गेला, म्हणजे जवळजवळ 95% तो आता कमी झाला. त्यामुळे कुणीही मी आपल्यामार्फत सर्वांना आवाहन करतो की हे कुठे गढूळ पाणी नाही आहे की कुठं त्याच्यामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतो अशी पद्धतीची बाब नाही आहे. हे थोडं रासायनिक प्रक्रियामुळे हा झालेला पाण्याचा कलर आहे. आम्ही आपल्यामार्फत हेही सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की कुठेही अशी पद्धती होणार नाही. आणि जिथे जर काही असेल तर आम्ही त्याच्यासाठी आपले हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. आमच्या वॉर्ड लेवलला हेल्पलाईन नंबर आहेत, महानगरपालिकेचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा जी आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये आपण काम करतात. मी आपल्याला 2 विषयाबाबत, एक पाणी बचत आणि गढूळ पाण्याबाबत आपल्याला या निमित्ताने हे बोललं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जर बघितलं तर धरणामध्ये आत्ताचं जे पाण्याची स्थिती आहे आपल्याला जवळजवळ आपल्या एकूण पाणी साठवण क्षमता जी 190.890 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याचा जर आपण राखीव साठा सोडला तर 12% म्हणजे जवळजवळ फक्त आपल्याला 12.18% एवढंच पाणी आत्ता सध्या उपलब्ध आहेत. आणि ही जी उपलब्धता आहे ही आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत पुरवायची आहेत. त्यामुळे ह्या कठोर उपाययोजना आपल्याला याच्यामध्ये आत्ता घ्याव्या लागतात. निश्चितपणे आपल्याला नागरिकांना याच्यामध्ये काही असुविधा होण्याची आपण त्याला सामना करावा लागेल, कारण स्विमिंग पूल बंद करतोय. पुन्हा गाड्यांसाठी जे काय बऱ्याच हाऊसिंग सोसायटीमध्ये आपले जे वाहनं आहेत हे धुण्यासाठी सुद्धा पिण्याचं पाणी वापरलं जातं, त्याच्यावर पण आपल्याला निर्बंध घातले पाहिजेत. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही जे काय प्रक्रियाकृत केलेलं पाणी जवळजवळ 55 MLDची आपल्याकडे स्थापित कॅपॅसिटी आहे. त्याच्यापैकी जो वापर होतो आपण जसं मी आधी सांगितलं की गार्डनचे जे आम्ही ट्री बेल्ट आणि हे आहे त्याच्यामध्ये करतो, बांधकामांना पण देतो. पण त्याच्या व्यतिरिक्तही सगळ्या ज्या हाऊसिंग सोसायट्यांनी प्रक्रियाकृत पाण्यासाठी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीच्यापर्यंत आम्ही कनेक्शन आणणार आहे. त्याला काही कालावधी लागेल, पण तातडीने त्याही उपाययोजना घेऊन ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रक्रियाकृत पाणी उपलब्ध आहे त्यांना नॉन पोर्टेबल यूजसाठी, म्हणजे त्यांच्या गार्डनिंग गाड्या धुण्यासाठी प्रक्रियाकृत केलेलं पाण्याचा सुद्धा आपण पुरवठा करू. दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांना जर स्वतंत्र लागत असेल तर त्यांना टँकरद्वारे आपण ते पाणी उपलब्ध करून देऊ. म्हणजे याच्यामध्ये, परंतु माझी सर्वांना नम्र विनंती आहे की पिण्याचं पाणी जे आहे ते कुठेही पिण्याव्यतिरिक्त वापरू नये आणि पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थितरित्या वापर करावा, एवढंच मी नागरिकांना नम्र आवाहन करतो. धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण तुम्ही सांगताय की या सगळ्या काटेकोरपणे पालन करावं, जनता किती काटेकोरपणे पालन करेल हा एक प्रश्न आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की सुरुवातीला आपण त्यांना दंडात्मक कारवाई करतो आणि त्याच्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहात, तर या संदर्भामध्ये तुमची काही टीम वगैरे असे आहे का जी जाऊन खरंच चौकशी करणार आहे? कारण